नमस्कार मित्रांनो, आज भरपूर दिवसातून आपल्याला शेगाव तालुक्यात यायचं होतं. फायनली येणं झाले आणि सोबतच आज दोन कार्यक्रम आहे. तर पहिला कार्यक्रम आहे आपला आबासाहेब काकडे फार्मसी कॉलेज महाविद्यालय जे आहे तिथं आपल्याला जायचंय. आपल्याला आमंत्रित केलेलं आहे सरांनी आणि त्या ठिकाणी एक इव्हेंट आहे. त्याच्यानंतर आपल्याला जायचंय संध्याकाळी. आपला दैनिक स्वयंभू हा वृत्तपत्र आहे आणि या वृत्तपत्राचा आज प्रथम वर्धापन दिन आहे. यासाठी आपण विविध क्षेत्रात काम करणाऱ्या समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींचा गुणगौरव सोहळा ठेवलेला आहे. त्यामध्ये आपल्याला ज्ञात असेलच की आपणासही आम्ही पुरस्कार दिलेला आहे उत्कृष्ट कलाकार म्हणून. आणि आता आवरलंय सगळं, जायचंय निघायचंय. खाली गाडी वगैरे आली वाटतं, आली का नाही? आली आली, निघू आता. कुठेतरी नवीन फील्ड म्हणून ओळखलं जाईल. बरोबर बरोबर बरोबर. आणि आता सध्या आम्ही ज्या डिपार्टमेंट मध्ये आहे तर ते फिल्म अँड मीडिया म्हणून आहे. तर मग आधी ह्या गोष्टी काही कोणाला माहित नव्हत्या. त्याच्यानंतर आता जे आहे जे प्रॉपर फिल्म मेकिंग त्याचं एज्युकेशन आलंय आणि म्हणजे फिल्म मेकिंग असं काहीतरी हे नवीन नवीन कळायला लागले आणि याला फ्युचरमध्ये भरपूर स्कोपही आहे. एकदम छोट्याशा खेडेगावातून आलेला व्यक्ती आपल्या कॉलेजला लेक्चर देऊ शकतो. हा फक्त त्या ताकदीचा किंवा त्याचा फायदा आहे. तुम्हाला सांगू राहिले म्हणजे रीलचे फायदे, रील म्हणण्यापेक्षा सोशल मीडियाचे फायदे सांगू राहिले. आणि आज मलाही बोलवलं. मला का बोलवलं? कारण की मी कुठेतरी त्या ठिकाणी आहे. आता मला सांगा, रील वेगळं आणि कंटेंट क्रिएटर असतं हे एक वेगळं. रील म्हणजे काय तुम्हाला भरपूर जणांना माहिती. रील आजकाल काय झालंय की डान्स बार झालेला आहे रील्सचा, बरोबर? तर आपल्याला ते तसं करायचं नाही. कंटेंट क्रिएटर हा एक वेगळा प्रकार आहे. कंटेंट क्रिएटर मध्ये भरपूर सगळ्या गोष्टी येतात, ज्याच्यामध्ये स्क्रिप्टिंग येते, त्याच्यामध्ये एडिटिंग येते, त्याच्यामध्ये डायरेक्शन येतं, सगळ्या काही गोष्टी येतात. आणि ते करता करता तुम्हाला तुमचं आता जी तुमची फील्ड आहे तो एक बिझनेस आहे. बिझनेस म्हणूनच आपण सगळे बघतो. मीही त्याला बिझनेस म्हणूनच बघतो. तर तुम्ही जेही करताय त्याला बिझनेस म्हणून बघा आणि तुमच्या बिझनेसला सोशल मीडियाला धरून कसं जास्तीत जास्त वरती येते. आता मला सांगा, रील्सचे तुम्हाला काय वाटतं कशा थ्रू? आता आपण डायरेक्ट पैशांचं, कारण फायदा इक्वल टू पैसे. ज्या टायमाला तुम्हाला सर्वांना वाटतं की बाबा याच्यातून काही दोन पैसे भेटत असेल तरच कोण विचारत ना, नाही तो कोण करणार नाही. घर घालून नंतर कोणाला आवडत नाही. तर एक अंदाज लावा की एका रील मधून म्हणा किंवा एखाद्या कोणत्याही कंटेंट मधून किती पैसे भेटत असेल कोण अंदाज लावू शकतंय? कोणी फोटो करून सांगा की एका कोलॅबोरेशन सोबत आम्ही क्रिएटर हे बऱ्याच जणांना हे कुठे वाटतं आपले इंडिगो या मोठमोठ्या ब्रँड सोबत काम करतोय. काम फक्त असतं एक 60 सेकंदाची रील आणि त्या रीलचे 1 लाख रुपये हे मिनिमम झाले बरं का. ते पण आताच सांगतोय. याच्यासोबतच तुम्हाला ब्रँड किती रुपये हायेस्ट देऊ शकतं याचा काही अंदाज नाही. हे सगळं तुमच्या क्रिएटिव्हिटीवर आहे. जेवढं तुम्ही त्याच्यात तुमचं इनपुट द्याल तेवढं आउटपुट तुम्हाला एक पैशां थ्रू भेटेल. मग याच्यात तुम्हाला इंटरेस्ट आहे, तुम्हाला बिझनेस थ्रू बघायचे
की तुम्ही असं नाही म्हणून बघताय, ते तुमच्या हातामध्ये आहे. बाकी आहे का कोणी आपल्याकडे असं ज्याला इंटरेस्ट आहे सोशल मीडिया म्हणण्यापेक्षा तू आहे तुझे एवढे फॉलोअर्स, तर तुझ्या थ्रू तेवढी संदेश जाईल ज्याचा तू काहीतरी करत हे कॅमेरा समोर झालं, स्टेज समोर झालं, ही पण एक विविध प्रकारची कला आहे. ती प्रत्येकाने कला आत्मसात केली पाहिजे आणि काळाची गरज आहे. आपला मुलगा आम्ही घरात म्हणण्यापेक्षा आमच्या रिलेटिव्ह मध्ये फायदेशीर ठरले. अजून त्याचे भरपूर फायदे फायदे काही असे पण आहे. फायदे म्हणण्यापेक्षा तोटा एक तुम्हाला फायदा सांगतो मी. एक पर्सनल लाईफ जाते बरं का. तुम्ही कुठेही जा, तुम्हाला ते मास्क लावू नये, ते चष्मा लावू नये, पण मग एक ती मजा पण असते नाही का आतमधून. त्याची किंमत नाही ऐकली बाबा हे पण एवढी मोठी आपल्याला किंमत देऊ शकते एखाद्या व्हिडिओसाठी. पण त्यात ते सांगणं त्यांचं असं आहे की गेम खेळा, पैसे कमवा. तुम्ही बघितले का कोणाचे व्हिडिओ गेम खेळताना पैसे कमवताय? पहिली गोष्ट त्यांच्या कामगिरीमुळेच या कार्यक्रमाला मिळाले आज त्यांना आज आपण पुरस्कार प्रदान केला. थँक्यू सो मच. या साईडलाच चांगली आता सरकारने पण ते नवीन फीचर काढलंय की बघितले असतील सोबत की सोशल मीडियाचे थोडेसे फायदे तोटे सांगायला आलो होतो. फायदे तुम्हाला माहिती, तोटे तुम्हाला माहिती, पण मी त्या फील्ड मध्ये थोडासा आहे त्याच्यामुळं 2 शब्द सांगावं वाटतं. तुमच्या फ्युचरसाठी ऑल द बेस्ट. चालू होईल केमिस्ट्रीचे व्यापार अनालिसिसचे म्हणतो चेकिंग जे म्हणतो हो ना, तर ते तुम्ही जात असतो बघा सगळे आपण त्याच्यामध्ये हो बाहेर ना. तसं तुमचं तर ते मेहनत आहे. ही संकल्पना होती आपण साहेबांच्या आणि काय काय तर वाचण्यासारखे नावं टाकली कोणाच तरी मी इथं वाचला आता. अरे उंच उंच ज्या मागा जाऊन भारी घेत पुढे घ्यावं लागतं. तुम्ही दोघी बसा काय एवढं तरी जाऊ तुझ्या की पुढे दिसतच नाही. ओके कॅमेरा
सोपं आपलं काढले